नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र यूट्यूबच्या आपले स्वागत आहे. मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत या ठिकाणी जिल्हा परिषद नागपूरमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म गुगल स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची या ठिकाणी मेरिट आणि एज्युकेशनवरती तुमच्या या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहेत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहेत ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत जिल्हा परिषद एकात्मता व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये मित्रांनो ही जी पदभरती असणार आहे त्या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात पदभरती या ठिकाणी तुमची असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात जर असली तुमच्या या ठिकाणी 11 महिन्यानंतर तुमच्या ठिकाणी रिन्यूची प्रोसेस सुद्धा या ठिकाणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट असणार आहेत. पहिली पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला प्रोग्रामिंग कोऑर्डिनेटर. यासाठी मित्रांनो तुम्हाला 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी एससीसाठी एक जागा असणार आहेत. MSW क्वालिफिकेशन असणार आहेत आणि 20,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत NLEP पॅरामेडिकल वर्कर. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. एकूण एक जागा. VGT 1 साठी जागा. 10वी बरोबर तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक राहणार. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 17,000 रुपये पे स्केल असणार आहे. पुढचे आहेत TB सुपरवायझर. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 2 जागा असणार आहेत. यामध्ये 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये जागा मिळतात मित्रांनो VGT 1, NTB 1, NTC 1 आणि OBC 1 अशामुळे तुम्हाला ठिकाणी जागा असणार आहेत. यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी आणि 2 वर्ष अनुभव लागणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला 20,000 रुपये पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत TB सुपरवायझर STLS. यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 2 जागा असणार आहेत. यामध्ये DMLT आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहेत. 18 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता आणि 20,000 रुपये पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत प्रोग्रामिंग मॅनेजर. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 18 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. ह्यासाठी ST साठी एक जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA मधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहेत. 35,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे मित्रांनो ऑडिओलॉजिस्ट. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 18 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. ह्यासाठी एकूण 2 जागा असणार आहेत. यामध्ये SCला एक आणि ओपनला एक जागा पदभरती असणार आहेत. यामध्ये डिग्री इन ऑडिओलॉजिस्ट मधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहेत आणि 25,000 रुपये पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहेत फिजिओथेरपिस्ट. यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 3 जागा असणार आहेत. 18 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये VGT 1, OBC 1 आणि SBC साठी एक SBC साठी एक जण पदभरती असणार आहेत. यामध्ये ग्रॅज्युएशन इन फिजिओथेरपिस्ट असणं आवश्यक राहणार आहे. 20,000 रुपये पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत डेंटल हायजिस्ट. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण एक जागा असणार आहेत. 18 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी 12वी बरोबर डिप्लोमा असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 17,000 रुपये पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत ट्रॅव्हल कोऑर्डिनेटर. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण एक जागा. ह्यासाठी 18 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. जर या ठिकाणी मित्रांनो कास्ट असेल तर 33 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी ओपनला एक जागा असणार आहे. एज्युकेशन मित्रांनो तुम्हाला 12वी बरोबर तुमच्याकडे संवाद चांगला असणं आवश्यक राहणार आहे आणि आदिवासी असल्यास तुम्हाला प्राधान्य असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 15,000 ते 15,500 पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे यासाठी तुम्हाला जी पोस्ट असतात त्यामध्ये स्टाफ नर्स. यामध्ये ट्रॅव्हल आणि नॉन ट्रॅव्हल असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 67 जागा असणार आहेत. 18 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. कास्टमध्ये असेल 33 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये SC साठी 7, ST साठी 6, VTNT 2, NTB 1, NTC 3, NTD 2, SBC 1, OBC 11, SCBC 7, AWS 7, ओपन 20 जागा पदभरती आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला JNM MMC रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार. 20,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. याबरोबर ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला nagpurzp.com ह्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे खालील कागदपत्रे असतात ते साक्षांतरित करून या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आहेत. त्यामध्ये पदविका मार्कशीट, गुणपत्रिका सर्व, त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, त्याचबरोबर प्रमाणित केलेले प्रमाणपत्र, स्टाफ नर्स त्याचं मार्कशीट आणि रजिस्ट्रेशन, पासपोर्ट साईज फोटो आणि जी पेमेंट केलं आहे त्याचं RTGS पेमेंट तुम्हाला ठिकाणी भरायचं आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला 18/7/2025 पर्यंत तुम्हाला ठिकाणी पाठवायचे आहे. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी ZP नागपूर यांची वेबसाईट आहे. त्यामुळे गुगल फॉर्मद्वारे तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि प्रिंट काढून तुम्हाला ठिकाणी सबमिट सुद्धा करायचं आहे. यामध्ये मित्रांनो ही पदभरती या ठिकाणी निव्वळ कंत्राट स्वरूपात असणार आहेत. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी जी प्रोसेस असते यामध्ये तुमची जॉईनिंग झाल्यानंतर 11 महिन्यानंतर तुमच्या ठिकाणी
तुम्ही या ठिकाणी जॉईनिंगसुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता. अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी माहिती असणार. मित्रांनो, या भरतीमध्ये तुम्हाला कोणतीही एक्झाम न देता तुमच्याकडे न्यूट्रल असणार आहेत. यामध्ये गुणांकन पद्धत असणार आहेत. यामध्ये विरोध असणार आहेत. पदासाठी आवश्यक असणारे गुण असणार आहेत. त्याचबरोबर पदाशी आवश्यक असणारे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी डेटा असणार. यामध्ये एकूण गुणांच्या टक्केवारी 50 प्रमाण तुमच्या ठिकाणी कॅल्क्युलेट केले जाणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अधिकतम 20 गुण या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. त्याचबरोबर उदाहरणार्थ स्टाफ नर्स पदासाठी आवडत असेल तर BSc प्लस स्टाफ नर्स असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स असणार आहेत. आणि प्रत्येक वर्षासाठी 6 गुण या ठिकाणी एक्सपिरियन्सला असतात. ज्यामध्ये 50 + 20 + 30 असे 100 गुणांची तुमच्या ठिकाणी जी गुणांकन पद्धत असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जी मेरिट लिस्ट आहे या ठिकाणी तुम्हाला नागपूरच्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला कास्टमध्ये असल्यास तुम्हाला आरक्षणसुद्धा या ठिकाणी असणार आहेत. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला नागपूरची वेबसाईट आहे त्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी भरणार आहे. त्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी मागासवर्ग असल्यास 100 रुपये आणि ओपनमध्ये असल्यास 150 रुपये तुम्हाला या ठिकाणी जे डिमांड ड्राफ्ट का असलो तो या ठिकाणी काढायचा आहे. तो या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्यामार्फत ह्या खाते नंबरवरती तुम्हाला पेमेंट ID भरायचं आहे. ओके, तरी तुम्ही तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी पदभरती लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.